सारखं अर्ध डोकं दुखतंय, मायग्रेनचा अटॅक येतोय, काय केलं पाहिजे? तर मायग्रेन हा बऱ्यापैकी अनुवांशिक असतो. जर पालकांपैकी एका व्यक्तीला मायग्रेन असेल तर त्या व्यक्तीला मायग्रेन व्हायची शक्यता 40% असते. आणि दोन्ही पालकांना जर मायग्रेन असेल, आई वडिलांना दोघांना, तर त्याची जी शक्यता आहे ती 75% असते. डोकेदुखी जितकी जुनी तितकी ती निरुपद्रवी. पण मायग्रेनच्या बाबतीत फ्रँकली सिटी स्कॅन MRI मध्ये दिसत नाही. बरेचदा लोक म्हणतात की सर आमचं एवढं तर डोकं दुखतंय, आम्ही 3 MRI केले, किंवा ते पार्टनरची कंप्लेंट असते, ही जर 3 MRI केले, 3 MRI नॉर्मल आहेत तरी हिचं डोकं का दुखतंय. म्हणजे मी लोकांना सांगतो की मायग्रेन हा सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जेव्हा MRI करता तेव्हा तुम्ही त्याचं हार्डवेअर पाहताय, त्याच्यामध्ये मायग्रेन दिसेलच असं नाही. एक बाईंनी विचारले की माझा मुलगा आहे शाळेच्या वयाचा 6वी 7वीचा, तर त्याचं सारखं असतं चालू, माझं डोकं दुखतंय, मला शाळेत जायचं नाहीये, तर ह्याला मी किती खरं धरू हे कारण आणि किती सिरियसली घ्यायला पाहिजे? की लाईफस्टाईल चेंजेस, ट्रिगर्स ओळखा आणि मग औषधं. मी बऱ्याच लोकांना सांगतो की मायग्रेन हा लाईफस्टाईलचा आजार आहे. पेशंट विचारतात, डॉक्टर माझी डोकेदुखी कधी जाणार, मी कधी बरी होणार आहे की नाही, माझा मायग्रेन कधी थांबणार आहे की नाही. तर मी सांगतो की मायग्रेन हा तरुणपणाचा आजार आहे. जोवर तू तरुण आहेस तेव्हा तुझं डोकं दुखणार आहे. डोकं दुखते म्हणजे तू तरुण आहेस असं समजू शकते. तर याच्यामध्ये पण कसं ना, पेशंटचा कल असतो की खूप डोकं दुखलं तरी मी गोळी खात नाही, ते चुकीचं आहे. म्हणजे ते हेडेक, मायग्रेनचं कसं, जेव्हा ठिणगी असते तेव्हाच तुम्ही ते भिजवली पाहिजे. मायग्रेनचा परिणाम हे तुमच्या फॅमिली लाईफवर होतो. मायग्रेनचा परिणाम हा तुमच्या व्यावसायिक कामावर पण होऊ शकतो. मी पेशंटला सांगतो की मायग्रेन शुड नॉट कंट्रोल यू, यू शुड कंट्रोल युअर मायग्रेन. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. वारंवार डोकं दुखतं, तेही अर्ध्या भागामध्ये, चक्कर आल्यासारखं होतं, मळमळ होते, त्यावेळी काही सुचत नाही, आणि तो अटॅक जेव्हा येतो त्यावेळी तो पूर्ण अटॅक पार होईपर्यंत ठणठण डोकं दुखत असतं आणि एक अस्वस्थता जाणवते. बऱ्याच उपायांनी अजूनही रिलीफ मिळत नाहीये. आता काय केलं पाहिजे? मायग्रेन उर्फ अर्धशिशी हा एक महत्त्वाचा आजार आहे, ज्याच्यामुळे किरकोळ वाटणारा आजार हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार मोठा अडथळा आणू शकतो. विद्यार्थी असू, गृहिणी असू, किंवा कोणत्याही प्रकारे जॉब करणारा एखादा व्यक्ती असू, मायग्रेनचा अटॅक जेव्हा येतो त्यावेळी तो अटॅक पूर्ण पार पडेपर्यंत जीवघेणं दुखणं सहन करायला लागतं. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण ह्याच मायग्रेनविषयी गप्पा मारणार आहोत. आणि ह्याची लक्षणं काय, हे लक्षणं ओळखायची कशी, त्यासाठी उपचार काय, त्यासाठी काळजी काय घ्यावी, कोणत्या खाद्यपदार्थांनी मायग्रेन ॲग्रिवेट होऊ शकतो, कोणत्या सिच्युएशन्समधनं मायग्रेन ॲग्रिवेट होऊ शकतो, हे टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल, अशा अनेक विषयांवरती आज ह्या एपिसोडमध्ये आम्ही गप्पा मारलेल्या आहेत. डॉक्टर निलेश पळसदेवकर हे पुण्यातील न्यूरोफिजिशियन पुण्यामध्ये कार्यरत आहेत. तर हा एपिसोड कोणी पाहायला पाहिजे हा एक मुख्य विषय आहे. तर या एपिसोडला मुख्यतः तरुण वर्गातील आपल्या मित्रांनी हा एपिसोड जरूर पहा. हा एपिसोड त्यांनी का पहा, हा एपिसोडच्या दरम्यान तुम्हाला बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळतील. आणि प्रत्येक घरामध्ये मुख्यतः एकतरी व्यक्तीला हा त्रास होत असतोच, तर त्या नातेवाईकांनी देखील हा आवर्जून पहा. म्हणजे मायग्रेन होणाऱ्या आपल्या घरातल्या व्यक्तीला त्या अटॅक दरम्यान आपण नातेवाईक म्हणून काय काळजी घ्यावी हे यातून खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केलं आहे. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नेहमीप्रमाणे कळवताल ही खात्री आहे. आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला ह्याविषयी काही शंका असतील किंवा त्याविषयी काही तुम्हाला अभिप्राय असेल हे नक्की कळवा. हा एपिसोड तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया डॉक्टर निलेश पळसदेवकर यांना. तर नमस्कार सर, आमच्या या जगण्यातील काहीच्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आपल्या या एपिसोड करण्याआधी बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली होती की कोणत्या टॉपिकवर आपण एपिसोड करूया. तर न्यूरोलॉजी रिलेटेड भरपूर विषय त्यात आपल्याला सापडले, भरपूर आजार होते. पण आम्ही आमच्या चॅनलवर मुख्यतः सर्वात कॉमन जे लोकांचे प्रश्न असतात किंवा बऱ्याचदा काही कॉमन आजार असतात ज्याच्याविषयी खूप गैरसमज असतात असेच शक्यतो सुरुवातीला निवडतो. तर त्यासाठी आज हा डोकेदुखी आणि मायग्रेन हा विषय आपण घेतो आहोत. आणि मुख्यतः आमची पद्धत अशी आहे की आमचे
प्रेक्षकांचे हे प्रश्न असतात सगळे, तर त्या प्रश्नांच्या नुसार आपण ते पुढे हा एपिसोड घेतोय. तर सगळ्यात एक बेसिक प्रश्न ज्यांनी विचारलाय की डोकेदुखी आणि मायग्रेन असे दोन शब्द आपण नेहमी ऐकतो, तर ह्यात फरक आहे का, आणि असेल तर काय असतो? नाही, डोकेदुखी म्हणजे म्हणजे आपल्या सर्वांचं डोकं कधी ना कधी दुखतं. अगदी माझं डोकं कधीच दुखलं नाही असं माणूस मिळणं थोडं विरळ. मायग्रेन हा डोकेदुखीतला एक प्रकार आहे. या मायग्रेनमध्ये कसं आहे की वारंवार होणारी डोकेदुखी आणि त्याची काही ठराविक लक्षणं असतात. ही लक्षणं असतील तर त्याला आपण मायग्रेन असं म्हणतो. उदाहरणार्थ मायग्रेनला मराठीमध्ये अर्धशिशी असं म्हणतात. तर मायग्रेनची जी व्याख्या आहे किंवा डेफिनेशन्स आहे की वारंवार होणारी डोकेदुखी सहसा एका बाजूला. अर्धशिशी म्हणजे काय, एक बाजूचं डोकं दुखतं म्हणजे युनिलॅटरल. आणि दुसरं आहे की थ्रॉबिंग म्हणजे ठण 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 ठणकल्यासारखं, साधीसुधी डोकेदुखी नाही, हे थोडी तीव्र प्रकारची डोकेदुखी. आणि त्याच्या व्याख्यामध्ये आणखीन असं की डोकेदुखी साधारण 4 तास ते 3 दिवसापर्यंत चालू शकते. आणि त्याच्याबरोबर पेशंटला मग लाईट सहन होत नाही, आवाज सहन होत नाही आणि थोडंसं उलटी मळमळीसारखं वाटू शकतं. आणि तिसरं, तुम्ही डोक्याची किंवा मानेची हालचाल केली की डोकेदुखी वाढते. तर डोकेदुखीचे असंख्य प्रकार आहेत, ते आपण आपल्या बोलण्यात पुढे पाहूयात. तर त्यातला एक त्रासदायक प्रकार म्हणजे मायग्रेन. अच्छा, पुढचा उलट तोच प्रश्न आहे की डोकेदुखीचे कोणकोणते प्रकार असतात? आता डोकेदुखी तसं पाहायला गेलं तर त्याला आपण आजार समजू शकतो की डोकेदुखी हाच फक्त आजार आहे की ज्याला आम्ही प्रायमरी हेडेक म्हणतो. म्हणजे त्या पेशंटला दुसऱ्या कुठल्या प्रकारचं आजार नाहीये. आणि दुसरं सेकंडरी हेडेक म्हणजे पेशंटला दुसरा काहीतरी आजार आहे आणि त्याच्यामुळे त्याचं डोकं दुखतंय. प्रायमरी हेडेकचे काही प्रकार आहेत आणि सेकंडरी हेडेकचे प्रकार आहेत की डोकेदुखी हे लक्षण आहे किंवा डोकेदुखी हे सिम्पटम आहे. आणि बऱ्याचदा दुखण्याच्या वेगवेगळ्या जागा असतात डोक्याच्या, की इथे दुखते तिथे दुखते, तर त्या दुखण्याच्या जागेवरून ते डोकेदुखी सेपरेट करता येते का? असं म्हणजे त्याच्यावरून एक्झॅक्ट डायग्नोसिस करतो असं आपण म्हणत नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मायग्रेनची जी डोकी आहे त्याला अर्धशिशी म्हणतात, म्हणजे अर्ध डोकं दुखतं. पण हे डोकं कधी कधी संपूर्ण पण दुखू शकतं. म्हणजे मायग्रेन किंवा अर्धशिशी नेहमीच हेमिक्रेनियल नसून होलोक्रेनियल म्हणजे संपूर्ण डोकं दुखणे असू शकतं. पण ती साईड चेंज होत राहते. कधी उजवं दुखेल, कधी डावं दुखेल. एक प्रकारची डोकेदुखी अशी असते की नेहमी एकाच बाजूला दुखते, म्हणजे आम्ही त्याला युनिलॉक्ड म्हणतो की एकदा दुखलं तर डावीकडेच दुखेल किंवा दुखलं तर उजवीकडेच दुखेल. तर तो प्रकार एक क्लस्टर हेडेक नावाचा प्रकार असतो की डोळ्याच्या आजूबाजूला भरपूर दुखतं. किंवा मायग्रेनची डोकेदुखी जसं मी तुम्हाला म्हणलं की अर्ध असू शकतं, संपूर्ण दुखू शकते. आणखीन एक डोकेदुखी असते टेन्शन टाईप हेडेक, म्हणजे ही मायग्रेनपेक्षा जास्त कॉमन डोकेदुखी आहे. ही जास्त पुरुषांमध्ये आढळते. मग त्यांचं कसं असतं, हा कपाळाचा भाग म्हणा, कानशिलं म्हणा, मान बघा म्हणा, हे सगळं दुखतं. म्हणजे संपूर्ण ह्या भागामध्ये थोडंसं असं ताणल्यासारखं दुखू शकतं. तर त्याला आपण स्ट्रेस किंवा टेन्शन टाईप हेडेक म्हणतो. आणि दुसरं एक डोकेदुखीचा प्रकार असतो की सायनसची डोकेदुखी, म्हणजे आपले जे फ्रंटल सायनसेस आहेत इकडे कपाळावर किंवा गालावर, मॅक्झिलरी सायनसेस, ते दुखलं तर तिथे दाबलं तर ते दुखू शकतं. दुसरं, डोकेदुखीची जसं मी म्हणलं की बरीचशी कारणं असू शकतात की डोकेदुखी हे फक्त लक्षण आहे, म्हणजे अंडरलाईंग आजार काय, त्याच्या आतमध्ये काय चाललंय, त्याच्यामुळे मग वेगवेगळ्या प्रकारची डोकेदुखी असू शकते. उदाहरणार्थ काही लोकांची मान दुखते किंवा डोक्याचा मागचा भाग दुखतो, तर मग त्याच्या कारण थोडंसं सर्वायकोजेनिक हेडेक असू शकतो. एक डोकेदुखीचा थोडासा काळजी करण्यासारखा प्रकार म्हणजे मेंदूज्वर किंवा मेनिंजायटिस, त्याच्यामध्ये पण पेशंटची मान दुखू शकते. आणि दुसरा एक तीव्र डोकेदुखी म्हणजे एकदम सणक येते की एकदम करंट भर दुखतं, सेकंद भर दुखतं, पण तो करंट इतका तीव्र असतो की पेशंटला असं वाटतं की माझा जीव गेला तरी चालेल, की त्याला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया असं म्हणतो, की एकच बाजू दुखते, सतत तेच दुखतं. तर डोकेदुखीच्या जागा यावरून बऱ्याचदा आपल्याला डायग्नोसिस करण्यासाठी मदत मिळू शकते. पण तोच एक क्रायटेरिया की बाबा अर्धच दुखतंय म्हणजे अर्धशिशी आहे किंवा मग मानेचंच दुखतंय म्हणजे काय मेनिंजायटिस आहे असं आपण म्हणू शकणार नाही. राईट. आणि पुढचा एक प्रश्न एकांनी विचारला की इतर आजारांना जसे वेगवेगळे घटक असतात की फॅमिली हिस्ट्री आहे किंवा एखादा वयाचा फॅक्टर आहे किंवा जेंडर असेल, मेल फिमेल, तर असं ह्या डोकेदुखीमध्ये काही आहे का? एक्झॅक्टली. तर मायग्रेन हा बऱ्यापैकी अनुवांशिक असतो. ओके. तर मायग्रेनच्या डोकेदुखीमध्ये तुम्ही विचारलं, युजली मायग्रेन हा स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त आढळतो. ओके. मायग्रेन ही खूप कॉमन डोकेदुखी आहे. जर तुम्ही पर्सेंटेज वाईज आपण पाहिलं तर 12% लोकांना मायग्रेन असतं. म्हणजे उदाहरणार्थ मला सुद्धा मायग्रेन आहे. आणि स्त्रियांमध्ये ते प्रमाण 17% किंवा पुरुषांमध्ये 6% असतं. तर मायग्रेन ही बऱ्यापैकी कॉमन आहे आणि फिमेल्समध्ये कॉमन असते. जर आणि बऱ्याचदा पेशंटला विचारतो, आईचं डोकं दुखतं का, बहिणीचं डोकं दुखतं का, मावशीचं डोकं दुखतं का, तर त्याचं उत्तर हो असतं. जर पालकांपैकी एका व्यक्तीला मायग्रेन असेल तर
त्या व्यक्तीला मायग्रेन व्हायची शक्यता 40% असते. आणि दोन्ही पालकांना जर मायग्रेन असेल, आई वडिलांना दोघांना, तर त्याची जी शक्यता ती 75% असते. म्हणजे आता माझ्या आईला मायग्रेन होता, मला मायग्रेन आहे, माझ्या भावाला नाहीये, तर अनुवांशिकताही असते. आपल्याला स्पेसिफिक जीन माहिती नाहीये की ह्याच जनुकामुळे होतं. मायग्रेनचे काही प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ती स्पेसिफिक जीन सापडलेली आहे, पण ढोबळमनाने जो मायग्रेन आपण पाहतो त्याच्यामध्ये अनुवांशिकता असते. स्त्रियांमध्ये जास्त मायग्रेन आढळतं, पुरुषांमध्ये पण मायग्रेन असतं. साधारण मायग्रेन हा तरुणपणाचा आजार आहे. म्हणजे मी लोकांना सांगतो की मायग्रेन हा तुम्ही जोवर तरुण आहात तोवर मायग्रेन राहणार आहे. म्हणजे साधारण मुली जेव्हा वयामध्ये येतात तेव्हा मायग्रेन चालू होतो, साधारण 15-16 वर्षाच्या वयामध्ये, आणि जेव्हा त्यांची पाळी बंद होते मेनोपॉजच्या आसपास, त्यानंतर मायग्रेन हळूहळू कमी होऊन जातो. साधारण 40 नंतर मायग्रेनचं प्रमाण बऱ्यापैकी वाढू शकतं. पुरुषांमध्ये पण मायग्रेन याच प्रकारे असतो. एक साधारण 10-12 वर्षाच्या वयामध्ये चालू होतो आणि साधारण 40-50 पर्यंत तो चालू राहू शकतो. ओके. आणि जनरली आपल्याला एक ॲग्रिवेटिंग फॅक्टर हा एक मोठा विषय असतो नेहमी, की मला हे नका चालू करू, हे ह्यानी मला त्रास होतो. तर हे असे काय मेनली घटक काय काय असतात लोकांचे? आता मायग्रेनच्या बाबतीत जर मायग्रेनचं जे हेडेक असतं त्याला बऱ्याचदा ट्रिगर्स असतात. ट्रिगर्स म्हणजे काय की या अमुक अमुक गोष्टी केल्या तर माझी डोकेदुखी वाढते. साधारण मायग्रेनच्या बाबतीत लोक म्हणतात पित्त झालं की माझं दुखतं. मग पित्त कशाने वाढतं ते आपल्याला बघावं लागतील. तर हे प्रत्येक पेशंटचे काही स्पेसिफिक ट्रिगर्स असतात. तर मोस्ट कॉमन ट्रिगर्स म्हणजे आपण जर मायग्रेन कशाने दुखतं तर स्ट्रेस इज द मोस्ट कॉमनेस्ट ट्रिगर ऑफ मायग्रेन इन ऑल एज ग्रुप्स. आणि स्ट्रेस कशाने वाढू शकतो? मी स्ट्रेस आला तर मग झोप येत नाही, म्हणजे जागरण हे कारण असू शकतं. जागरण झालं की पित्त वाढतं, डोकं दुखतं. जेवण मागे पुढे झालं, नाश्ता चुकला, दुपारचं जेवण उशिरा घेतलं की डोकं दुखू शकतं. त्याच्यानंतर मग कधी कधी कसं असतं की ब्राईट लाईट्स, गोंगाट आहे, उन्हात गेलं, खूप स्क्रीन टाइम आहे, मल्टीटास्किंग आहे. असं आयटीच्या लोकांचं आपण पाहतो की सकाळी 8ला मीटिंग चालू केली ती रात्री 12 पर्यंत चालते. बऱ्याच मीटिंग्स असतात, ते असे 2-2, 3-3 स्क्रीन ठेवून बसलेले असतात. म्हणजे माझ्या घरातलं उदाहरण सांगतो, म्हणजे माझा भाऊ IT मध्ये, त्यामुळे मला माहिती आहे. मग फोन कॉल्स, मीटिंग्स, मल्टीटास्किंग या गोष्टीने मायग्रेन वाढतो. काही लोकांमध्ये ट्रिगर्स फार स्पेसिफिक असतात की हा वास आला की माझं डोकं दुखणार आहे, पेट्रोलचा वास आला की डोकं दुखेल, अगरबत्ती लावली की डोकं दुखेल, परफ्यूम कुणी शेजारच्याने जरी मारला असेल तरी ह्या माणसाचं डोकं दुखू शकतं. आणि दुसरे काय, डेफिनेटली देर आर सर्टन फूड. आता परदेशी म्हणतात चीज खाल्लं किंवा मग चॉकलेट खाल्लं तर दुखतं, पण आपल्या भारतीय लोकांमध्ये म्हणजे जे माझं ऑब्झर्वेशन आहे, एक प्रकारची डाळ खाल्ली की डोकं दुखतं. आंबवलेले पदार्थ, उदाहरणार्थ इडली किंवा मग डोसा, त्याने डोकं दुखू शकतं. रस्त्यावरचं चायनीज की ज्याच्यामध्ये खूप जास्त अजिनोमोटो वापरलेला आहे, त्याने पण डोकं दुखतं. पोहे, शेंगदाणे, ह्या प्रत्येक गोष्टीने डोकं दुखू शकतं. पण ही फूड ॲलर्जी कशी आहे की प्रत्येकालाच ती लागू होईल अशी नाही. म्हणजे आता माझं डोकं एका विशिष्ट डाळीने दुखतं, नॉट नेसेसरी की मायग्रेनच्या पेशंटचं पण त्याने दुखलं पाहिजे. तर ती फूड ॲलर्जी त्या पेशंटने शोधली पाहिजे की आपण दरवेळी ही डाळ खाल्ली की माझं डोकं दुखलंय, म्हणजे त्याची मला ॲलर्जी आहे. तर हे सगळे ट्रिगर्स असतात. आणि जसं की ह्यातलं जे काय आपल्याला टाळता येईल ते टाळलं तर मायग्रेनची डोकेदुखी आपल्याला बऱ्यापैकी आटोक्यात आपण आणू शकतो. फक्त हा शोध ज्याला लवकरात लवकर लागेल त्याला ते सुखावं जात असेल पुढचं आयुष्य, की ह्या पदार्थानंतर हे होतंय समजा. बरोबर. मी बऱ्याचदा असं म्हणजे पेशंटला असं सांगतो की तुम्ही तुमचा मायग्रेन ओळखा, मायग्रेन जाणा, मायग्रेन टाळा. मायग्रेनची जर तुम्ही म्हणला की एक गुरुकिल्ली काय आहे की नो युअर मायग्रेन. ओके. आणि अल्कोहोल आणि स्मोकिंग हे जे दोन गोष्टी असतात त्याच्यामुळे हे ॲग्रिवेट होतात का? वाईन इज अ नोन ट्रिगर. म्हणजे जी वाईन जी असते दॅट इज डेफिनेटली ट्रिगर्स मायग्रेन. किंवा एक आणखीन एक डोकेदुखी असते क्लस्टर हेडेक, ते मायग्रेन पेक्षा जास्त तीव्र वेदनादायी प्रकार असतो, ते पण वाईन किंवा अल्कोहोलने ट्रिगर होतो. स्मोकिंग इज डेफिनेटली अ ट्रिगर फॅक्टर फॉर मायग्रेन. ओके. आणि जनरली एक असं असतं की डोकं दुखते म्हणून OTC आपण जे ओव्हर द काउंटर म्हणतो, जाऊन गोळ्या घ्यायच्या डोकेदुखीच्या, हे कितपत योग्य आहे म्हणजे लॉंग टर्म साठी? आता बघा, आता जर आपण असं कॅल्क्युलेट केलं की आपल्या भारत देशाचं पॉप्युलेशन आहे 1,30,00,000च्या आसपास आणि 12% लोकांना मायग्रेन आहे, म्हणजे मायग्रेन असलेल्या लोकांची संख्या ही 15 कोटीच्या आसपास असेल. तर दरवेळी ती लोक डॉक्टरकडे जाणार नाहीयेत किंवा दरवेळी ते एका न्यूरोलॉजिस्टकडे जाणं त्यांना शक्य नाही. बऱ्याचदा मायग्रेन हा माइल्ड असतो, म्हणजे त्या अटॅकला फार काही वेगळं करायची गरज नसते. म्हणजे परदेशामध्ये डॉक्टरांना भेटणं फार अवघड, न्यूरोलॉजिस्टला भेटणंही त्यापेक्षा अवघड. तर त्यांच्या ते जास्तीत जास्त पॅरासिटेमॉल म्हणजे आपल्याकडे जी क्रोसिन आहे किंवा आयबुप्रोफेन ह्या ओव्हर द काउंटर ड्रग्सच वापरतात. जर त्या गोळ्यांनी तुमची डोकेदुखी थांबत असेल तर मग त्या गोळ्या घेण्यास निश्चित काही हरकत नाही. पण जेव्हा तुमची डोकेदुखी तीव्र होते, वारंवार व्हायला लागते आणि त्याचा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम व्हायला लागलाय
आणि किंवा हे मायग्रेन आहे का नक्की दुसरं काय आहे, तर त्यावेळेस निश्चितच यू शुड सी अ स्पेशलिस्ट किंवा मायग्रेनच्या बाबतीत आयदर एक फिजिशियनला किंवा न्यूरोलॉजिस्टला दाखवणं योग्य. पण माइल्ड मायग्रेनसाठी सिम्पल पॅरासिटामॉल किंवा आयबुप्रोफेन यासारखी औषधं आपण घेऊ शकतो. आता स्पेशलिस्टचा विषय निघाला तर त्यातलाच एक जणांनी प्रश्न विचारलाय की वेगवेगळ्या प्रकारचे जर हे मायग्रेन असतात तर नक्की कोणाला दाखवा, म्हणजे डोकं दुखते तर डोळ्याच्या डॉक्टरांकडे जावं का चक्कर आल्यासारखं वाटतं तर ENT कडे जावं, असं काय ठरलं पाहिजे? म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं आहे की तुमची लक्षणं नक्की कुठल्या प्रकारची आहेत त्याप्रमाणे आपण ठरवू शकतो की तुमचा कुठला स्पेशालिस्ट डॉक्टर तुम्हाला बघायचा आहे. उदाहरणार्थ सपोज तुमचं फक्त वाचल्यावर डोकं दुखतंय आणि या भुवयांच्या वर दुखतंय आणि डोळ्यावर ताण आल्यासारखं वाटतंय, तर मग ती डोकेदुखी रिफ्रॅक्टरी एरर किंवा चष्मा लागल्यामुळे असू शकते. किंवा तुमचं कान दुखतोय, कानातून पू येतोय किंवा कान वाजतोय, कानातून आवाज कमी होतोय, तर तुम्ही ENT ला दाखवू शकता. पण मला असं वाटतं की जी डोकेदुखी वारंवार होते, जसं मी तुम्हाला म्हणालो की आता मायग्रेनच्या बाबतीत एक डिसेबिलिटी स्केल आहे. त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की गेल्या 3 महिन्यात तुम्हाला डोकेदुखी होत आहे, मग त्या किती वेळा तुम्ही ऑफिसला जाऊ शकला नाही किंवा तुमच्या ऑफिसमध्ये एफिशियन्सी कमी झाली, किती वेळा तुम्ही एखाद्या सोशल फंक्शनला जाऊ शकला नाही किंवा तिथली तुमची एफिशियन्सी कमी झाली, किती वेळा तुम्ही तुमचं जे घरातलं जे काम आहे की एखादी स्त्री असेल तर होमवर्क आपलं घरातलं जे कार्य आहे किंवा एखादा पुरुष असेल त्या ग्रॉसरी शॉपिंग ते तुम्हाला डोकेदुखीमुळे 3 महिन्यात जर तुम्हाला करता आलं नाही, तर मग मात्र निश्चित आय फील की त्या लोकांनी मेंदूविकार तज्ज्ञ किंवा न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि जनरली समजा तर न्यूरोलॉजिस्ट पण तुमच्याकडे असा पेशंट आला तर क्लिनिकल एक्झामिनेशन व्यतिरिक्त काय काय प्रकारच्या टेस्ट साधारण केल्या जातात? आता मी तुम्हाला असं म्हणालो की सर्वात पहिलं की त्याला सेकंडरी हेडेक आहे का. माझ्याकडे एखादा पेशंट आला तर हेडेक हा आजार आहे का लक्षण आहे हे मला शोधावं लागतं. म्हणजे एखाद्या पेशंटला मग त्याच्यामध्ये आमच्यामध्ये काही असे की बाबा पेशंट कुठली डोकेदुखी ही सिरियस असू शकते, म्हणजे कुठली मायग्रेन ही सुद्धा एक सिरियस डोकेदुखी आहे, पण अंडरलाईन काय आजार आहे का. म्हणजे त्या पेशंटला मग आम्ही असं पाहतो की बाबा त्याला सिस्टेमिक सिम्पटम्स काय आहेत का, म्हणजे पेशंटला ताप येतोय, त्याचं वजन कमी झालेलं आहे किंवा त्याला चालताना तोल जातोय का, किंवा मग त्याची डोकेदुखी वाढत चाललेली आहे का, किंवा डोकेदुखीमुळे म्हणजे शिंकलं की डोकं दुखतं, खोकला की डोकं दुखतं, हसलं की डोकं दुखतं, अशा काही गोष्टी आहेत का, किंवा पेशंटची रोगप्रतिकार शक्ती कुठल्या कारणामुळे कमी आहे, जसं काही डायबिटीज आहे किंवा काही लोकांना इम्युनो सप्रेसंट ड्रग्स चालू असतात किंवा मग काही लोक जसे HIV इन्फेक्शन वाले लोक आहेत, ती जी लोक जर नवीन डोकेदुखी घेऊन आली तर मग ती डोकेदुखी निश्चित माझं मत एक्झामिनेशन करून त्याचं मला इन्व्हेस्टिगेशन करावं. मायग्रेनच्या बाबतीत म्हणाल तर मायग्रेनची डोकेदुखीसाठी कुठल्याही चाचण्यांची गरज नाही. मायग्रेनचे एक सेट क्रायटेरिया आहेत, त्याच्यामध्ये जर आपला पेशंट बसला तर युजली मायग्रेनसाठी कुठलीही चाचण्यांची गरज नसते, ते क्लिनिकल डायग्नोसिस असतं. डोकेदुखी जितकी जुनी तितकी ती निरुपद्रवी. म्हणजे जर कुणी म्हणलं की माझं 40 वर्षापासून डोकं दुखतंय, 2 वर्षापासून डोकं दुखतंय, तर मग निश्चित मी म्हणेल की दिस इज प्रायमरी हेडेक. 2 वर्ष असणार आहे, ते डिपेंड्स करतं. आता काही काही लोक म्हणजे 30 वर्ष दुखतंय, 20 वर्ष दुखतंय असंही असतं, पण एक वर्षापासून दुखतंय, 2 वर्षापासून दुखतंय, तर मग त्याच्यात मला इन्व्हेस्टिगेशन करायची सहसा गरज भासत नाही. पण कोणी म्हणलं की माझं 15 दिवसापासून दुखतंय आणि डोकेदुखी वाढत चाललेली किंवा मला चालायला त्रास होतोय, माझ्या दृष्टीवर परिणाम झालाय, मला उलट्या होत आहेत किंवा माझं वजन कमी झालंय, तर निश्चित त्या डोकेदुखीमध्ये मग मला काही त्यांच्यात तपासण्या कराव्या लागतील. सिटी स्कॅन, MRI समजा यामध्ये पुढे ऍडवाइस केला जाऊ शकतो. म्हणजे आता ती डोकेदुखी कशामुळे, इन्फेक्शनमुळे आहे किंवा कुठे रक्तवाहिनी कुठे ब्लॉक झालेली आहे का, क्वचित कधी रक्तवाहिनी फुटलेली आहे का, कुठे सायनसमध्ये त्याला इन्फेक्शन झालेलं आहे का, किंवा मेंदूतलं प्रेशर कमी किंवा जास्त झालेलं आहे, त्यानुसार आपण सिटी स्कॅन किंवा MRI ह्या गोष्टी ठरवतो. पण त्यात तो कुठला करायचा आहे, सिटी स्कॅन करायचा आहे का MRI करायचा आहे, MRI विथ कॉन्ट्रास्ट करायचा आहे का प्लेन करायचा आहे, त्यात आणखीन काय विनोग्राफी करायचं आहे का एन्जिओग्राफी करायची आहे, ह्या गोष्टी आपण साधारण पेशंटचं हिस्ट्री, त्याचं एक एक्झामिनेशन आणि त्याचं एक डिफरन्शियल डायग्नोसिस किंवा प्रोव्हिजनल डायग्नोसिस बनवून आपण ठरवतो. पण मायग्रेनच्या बाबतीत फ्रँकली सिटी स्कॅन MRI मध्ये दिसत नाही. बरेचदा लोक म्हणतात की सर आमचं एवढं तर डोकं दुखतंय, आम्ही 3 MRI केले, किंवा ते पार्टनरची कंप्लेंट असते, ही जर 3 MRI केले, 3 MRI नॉर्मल आहेत, तरी हिचं डोकं का दुखतंय. मी लोकांना सांगतो की मायग्रेन हा सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जेव्हा MRI करता तेव्हा तुम्ही त्याचं हार्डवेअर पाहताय, त्याच्यामध्ये मायग्रेन दिसेलच असं नाही. काही चेंजेस निश्चित मायग्रेनमध्ये आपल्या ब्रेनमध्ये दिसू शकतात, पण त्याच्यावरून निदान होत नाही. तर मायग्रेनमध्ये MRI आपण जेव्हा करतो तेव्हा आपला जो एम असतं की दुसरा तर काय आजार नाही आहे का, रूल आउट अ सिरियस अंडरलाईन कॉज,
त्याला दुसरं काही सेकंडरी कॉज हेडेकचं आहे का ते रूल आउट करण्यासाठी सहसा आपण MRI करतो. राईट. आणि आता सेकंडरी काही आहे का किंवा डिफरन्शियल डायग्नोसिस ह्याच्याशी संबंधित असे 4-5 वेगवेगळ्या कंडिशन्स होत्या की ज्यामध्ये ह्या दोन्हीचा एकमेकांशी काही संबंध आहे का? तर त्यात मेनली स्ट्रोकचे जे पेशंट असतात त्याचा आणि मायग्रेनचा काही संबंध असू शकतो. नाही, आता बेसिकली मायग्रेनच्या पेशंट्समध्ये आपल्या मेंदूमध्ये काही व्हाईट मॅटर चेंजेस असे दिसू शकतात आणि जे युजली रेडिओलॉजिस्ट क्रोनिक इश्चेमिक चेंजेस आणि इश्चेमिया याचा अर्थ असा होतो की मेंदूला रक्तपुरवठा कमी पडलाय, म्हणजे काय स्ट्रोक आहे का पॅरालिसिस आहे का, तर ते सहसा तसं नसतं. निश्चित स्त्रियांमध्ये ज्यांना मायग्रेन विथ ऑरा म्हणून प्रकार असतो, हे आपण थोडं डिस्कस करू. बऱ्याचदा कसं होतं की एका पेशंटला मायग्रेनची डोकेदुखी चालू व्हायच्या अगोदर 15 मिनिटं अगोदर कळतं की माझी डोकेदुखी चालू होणार आहे. त्याला आम्ही ऑरा असं म्हणतो. म्हणजे तो काय, तो सिग्नल आहे की आता जी हेडेक चालू होणार आहे. बऱ्याच लोकांना असे काहीतरी असे डोळ्यासमोर काजवे चमकणं, विजा लाईट चमकणं किंवा एक आकृत्या वगैरे, जर तुम्ही इंटरनेटवर पाहिलं की मायग्रेन विथ ऑराचे खूप सुंदर सुंदर फोटोग्राफ्स तुम्हाला दिसतील, तर हे सगळे ते लोक दिसायला सुरुवात होते आणि हे 10-15 मिनिटं दिसल्यानंतर डोकेदुखी चालू होते. व्हिज्युअल ऑरा म्हणजे दृष्टीसमोर दिसणाऱ्या गोष्टी हे सर्वात कॉमन असतं. मग काही लोकांना थोडंसं एका बाजूला मुंग्या येणं किंवा चक्करल्यासारखं वाटणं किंवा मग अचानक तोल गेल्यासारखं वाटणं, अशा गोष्टी वाटू शकतात. तर ज्या स्त्रियांमध्ये मायग्रेन विथ व्हिज्युअल ऑरा आहे किंवा ऑरा आहे त्यांच्यामध्ये स्ट्रोक किंवा पॅरालिसिसची शक्यता थोडी जास्त असते. मग ह्या स्त्रियांमध्ये काळजी काय घ्यायची की त्यांनी स्मोकिंग केलं नाही पाहिजे, कारण स्मोकिंग विथ मायग्रेन विथ व्हिज्युअल ऑरा स्ट्रोकची रिस्क वाढवते. त्यांना कुठले हॉर्मोनल पिल्स किंवा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स नाही दिल्या पाहिजे, कारण की ह्या पिल्स जर खाल्ल्या तर मग त्यांचं रक्त गोठण्याचं प्रमाण वाढून ते स्ट्रोकची रिस्क वाढू शकते. आणि अशा स्त्रियांनी थोडंसं त्यांचं डायबिटीस कंट्रोल, ब्लड प्रेशर कंट्रोल, डेली एक्सरसाइजेस या गोष्टी करणं गरजेचं आहे. पण मायग्रेनच्या पेशंटला स्ट्रोक होतोच हे मात्र असं आपल्याला म्हणता येणार नाही. ओके. किंवा जनरली चक्कर येणे, वर्टागो आपण जसं म्हणतो की त्याच्यामध्ये त्याचा आणि मायग्रेनचा काय? आता मायग्रेनच्या पेशंटला गरगरणे हे बऱ्याचदा कॉमन सिम्पटम असते की बऱ्याचदा पेशंटला ते गरगरणं इतकं प्रॉब्लेमॅटिक होतं की तो डोकेदुखी विसरून जातो. मायग्रेनच्या पेशंटला बेसिकली पोश्चरल डिझिनेस असतं. म्हणजे काय, त्याने हालचाल केली, उठून बसला, अचानक वळला, पुढे वाकला, वरून काहीतरी गेलंय, ते त्याला चक्करल्यासारखं होतं. जर तो लिफ्ट मध्ये आहे, एलिव्हेटर वर आहे, एस्केलेटरवर आहे, तर मग त्याला चक्कर येते. तर बऱ्याचदा ह्या पेशंटचं मेन कंप्लेंट असतं की मला गरगरतंय. काही सेकंदापुरतं गरगरू शकतं, काही मिनिटापुरतं गरगरू शकतं आणि काही तासापुरतं आपण गरगरू शकतं. जेव्हा तुम्ही आम्हाला त्याला विचारतो की तुझं कशाने बाबा गरगरतं, तर तो सांगतो पित्ताने गरगरतो. मग त्याला विचारतो तुझं डोकं दुखतं, हो माझं खूप डोकं दुखतं. दॅट इज मायग्रेन विथ वर्टागो, की म्हणजे पित्तमुळे होणारी डोकेदुखी आणि पित्तमुळे होणारी चक्कर ह्या एकत्र जाणारे आहे. त्याचं पॅथोफिजिओलॉजी आहे ती एकसारखीच आहे आणि त्याची ट्रीटमेंट पण सेमच राहते. तर वर्टागो इज व्हेरी कॉमन विथ मायग्रेन. उलटीसारखं वाटणं, मळमळणं, गळगळणं ही डोकेदुखीच्या बरोबर सहसा मायग्रेन बरोबर असतंच. आणि स्त्रियांमध्ये मुख्यतः प्रेग्नन्सी किंवा जेव्हा लॅक्टेशनचा पिरियड असतो त्यावेळेला मायग्रेनचं काय रिलेशन आहे? आता बेसिकली जसं मी म्हणालो, हा मायग्रेन हा तरुणपणीचा आजार आहे आणि युजली यंग फिमेल्स मध्ये बऱ्यापैकी दिसतो. आता प्रेग्नन्सीचं म्हणजे मायग्रेन आणि प्रेग्नन्सीचा काय संबंध, तर मायग्रेनमुळे प्रेग्नन्सीला सहसा काही अडचण येत नाही, गर्भधारणेला किंवा प्रेग्नन्सीमध्ये. आणि असं म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टर मध्ये मायग्रेन कमी पण होऊन जातो. फक्त प्रेग्नन्सीमध्ये जर मायग्रेनचे अटॅक्स वारंवार येत असतील तर त्यात दोन गोष्टी असतात. एक, बरेचसे मायग्रेन मध्ये आपण जे औषधं वापरतो ते प्रेग्नन्सीमध्ये आपण देऊ शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट की प्रेग्नन्सीमध्ये जे प्रोफिलॅक्टिक मेडिकेशन्स आपण म्हणतो ते पण फार कमी प्रमाणात आपण देऊ शकतो. मी मायग्रेनच्या पेशंटना सांगतो की तुम्ही जर तुमची प्रेग्नन्सी प्लॅन्ड असेल तर पहिला तुमचं मायग्रेन कंट्रोलमध्ये करा. तुमचं आठवड्यातून दोनदा दुखतंय, तुम्हाला महिन्यातून 5-10 वेळा गोळ्या खाव्या लागतात, तर यू डोंट गो इन प्रेग्नन्सी. का? कारण एकदा प्रेग्नन्सी झाली की बाळ जन्माला आलं की स्ट्रेस खूप वाढणार आहे, तुमचं काम दुप्पट वाढणार आहे, तुम्हाला स्वतःला सांभाळायचंय, बाळाला सांभाळायचंय, काय तुमचं जे काम असेल ऑफिस वगैरे ते सांभाळायचंय, झोपेची वेळ थोडी मागे पुढे होणार आहे, जागरण होणार आहे, मल्टीटास्किंग होणार आहे, स्ट्रेस असणार आहे, मग तुमचं मायग्रेन खूप वर्सन होणार आहे. आणि जर तुम्ही बाळाला ब्रेस्ट फीडिंग करत असाल तर पुन्हा मी तुम्हाला मॅक्झिमम गोळ्या देऊ शकत नाही. त्याच्यामुळे जर एखादी स्त्रीला मायग्रेन आहे, एखाद्या फिमेलला, तर मग तिला असं सांगतो की फर्स्ट यू कंट्रोल युअर मायग्रेन. मायग्रेन कंट्रोल करा आणि मगच तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करा. लॅक्टेशनच्या बाबतीतही तसंच आहे की जी काही औषधं आपण देतो म्हणजे फ्लुनारिझिन किंवा सायबेलियम ते आपण लॅक्टेटिंग मदरला देऊ शकत नाही. काही मायग्रेनचे प्रिव्हेंटिव्ह थेरपीज आहेत ते आईला दिलं तर बाळ जास्त झोपेल. तर मग मायग्रेनच्या पेशंटला शक्य असेल तर फर्स्ट कंट्रोल युअर मायग्रेन आणि त्याच्यानंतर मग आपण प्रेग्नन्सी प्लॅन करूयात. ओके.
आणि पुढचा एक प्रश्न थोडा असा मजेशीर आहे. एक बाईंनी विचारले की माझा मुलगा आहे शाळेच्या वयाचा 6वी-7वीचा, तर त्याचं सारखं असतं चालू माझं डोकं दुखतंय, मला शाळेत आज जायचं नाहीये. तर ह्याला मी किती खरं धरू हे कारण आणि किती सिरियसली घ्यायला पाहिजे? तर याच्यामध्ये कसं आहे की मायग्रेन कॅन स्टार्ट इन बालपणी मायग्रेन चालू होतं, म्हणजे 8 वर्षाच्या मुलापासून मायग्रेन चालू होतं. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आई वडिलांपैकी एखाद्याला जर मायग्रेन असेल तर त्या मुलाला ते मायग्रेन असू शकतं. आणि लहान मुलांमध्ये मायग्रेन फक्त डोकेदुखी असं येत नाही, त्याच्यामध्ये एक असं सायक्लिकल वॉमिटिंग सिंड्रोम, म्हणजे ते उलट्या 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 उलट्या, म्हणजे गाडीत बसमध्ये बसल्या की ह्याच्या उलट्या चालू आणि ते काही केलं त्या उलट्या थांबत नाही. ते पण मायग्रेनचं एक प्रेझेंटेशन असू शकतं. कधी कधी त्या लोकांना चक्कर येते, चक्कर म्हणजे पॅरोक्सिस्मल वर्टायगो, खूप गरगर 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 गरगर, तो पण मायग्रेनचा एक प्रकार असू शकतो लहान मुलांमध्ये. तर युजली जे लहान मुलांमध्ये जी डोकेदुखी असते ना, मी असं विचारतो बिहेव्हिअरल चेंज आहे का, म्हणजे डोकं दुखायला लागल्यावर काय करतो. तर डोकं दुखायला लागल्यावर घरी येतो, खेळणं बंद करतो, त्याच्या रूम मध्ये जाऊन झोपतो, किंवा काही टीव्ही बघत नाही किंवा काही खात नाही, देन दॅट इज मायग्रेन. जर डोकं दुखतंय म्हणतोय पण हातात मोबाईल घेतोय आणि आवडीचं काही खातोय, तर ते मायग्रेन असण्याची शक्यता कमी. मग बिहेव्हिअरल चेंज बघा, की त्या डोकेदुखीमुळे तो खेळणं थांबवतोय का, त्याचा आवडीचं टीव्हीचं कार्यक्रम बघत नाहीये का, त्याच्या आवडीचं खाणं खात नाहीये का, तर ते मायग्रेन असू शकतं. आणि लहान मुलांमध्ये जेव्हा मायग्रेन चालू होतं तेव्हा MRI करणं गरजेचं आहे, कारण साधारण 8 ते 9 ह्या वयामध्ये पोस्टेरियर फोसा, म्हणजे आपला जो छोटा मेंदू असतो तिथल्या ट्युमरचं प्रमाण असू शकतं. मग ती लक्षणं पण मायग्रेन सारखी असू शकतात. मग अशा मुलांमध्ये स्कॅन करणं गरजेचं आहे. कुठल्या 2 जनरेशनमध्ये स्कॅन करायचा, लहान मुलांमध्ये आणि म्हाताऱ्या माणसांमध्ये. जर एखाद्याची डोकेदुखी 60 वर्षानंतर चालू झाली तर इट इज नॉट मायग्रेन. म्हणजे वयोवृद्ध लोकांमध्ये न्यू ऑनसेट हेडेक इन एल्डरली, इट नीड्स टू बी इन्व्हेस्टिगेटेड, कारण ते मायग्रेन नाही. 45 वर्षानंतर डोकेदुखी चालू झाली तर मी जसं म्हणलं मायग्रेन चालू होऊ शकतं, पण तुम्हाला दुसरं काहीतरी सिरियस कॉज आहे का ते बघणं गरजेचं आहे. लहान मुलांमध्ये मायग्रेन निश्चित असू शकतं, पालकांमध्ये जर मायग्रेन असेल तर ते असू शकतं, पण आई सतत डोकेदुखी म्हणते म्हणून ते मी तो म्हणतोय का, ते पण आपल्याला बघावं लागेल. किंवा शाळेची वेळ टळून गेल्यावर खेळायला लागला तर मग कदाचित सकाळी जातानाच डोकं दुखतंय किंवा बस आली की डोकं दुखतंय, पण मायग्रेन इज त्यांच्यामध्ये म्हणजे इट्स अ सिरियस हेडेक. ओके. आणि आता आपण डायग्नोसिस पर्यंत आलो. समजा आता पारंपरिक पद्धतीने आपण पेन किलर घेणं हा विषय आहे, पण आता सध्या ट्रीटमेंटचे काय काय फॉर्म्स आहेत आताचे? तर जेव्हा मायग्रेनचं आपण मायग्रेनची जर तुम्ही ट्रीटमेंट असे काय नक्की ट्रीटमेंट करतो, तर मग त्याच्यामध्ये आपण एक ढोबळमानात 3 हे करूयात, की लाईफस्टाईल चेंजेस, ट्रिगर्स ओळखा आणि मग औषधं. मी बऱ्याच लोकांना सांगतो की मायग्रेन हा लाईफस्टाईलचा आजार आहे. लोक म्हणतात आमचं डोकं का दुखतं, स्कॅन केला तर आमचं डोकं तुमच्यासारखंच आहे, तरी माझं डोकेदुखी का होते. तर बेसिकली तुमचा मेंदू हा ओव्हर सेन्सिटिव्ह आहे. आपल्या प्रत्येकाचंच डोकं कधी ना कधी दुखतं. सपोज आपण रात्रभर जागरण केलं तर दुसऱ्या दिवशी डोकं आपलं धरणार आहे. खूप प्रवास केला, दगदगीचा प्रवास केला, उन्हात फिरला तर आपलं डोकं दुखणार आहे. मायग्रेनच्या पेशंटमध्ये हा थ्रेशोल्ड थोडासा कमी असतो, म्हणजे त्यांची झोप 1-2 तास तरी झाली नाही झाली तरी डोकं दुखणार आहे. काही लोकांची आफ्टरनून नॅप, म्हणजे दुपारची जी झोप आहे ती अर्ध्या तासाची त्यांना मिळाली नाही तर ते डोकं दुखू शकतं. मी चहा घेते, तो चहा जर माझा नाही मिळाला तर माझं डोकं दुखतं. तर हे सगळे ट्रिगर्स आहेत. तर तुमचा मेंदू थोडा ओव्हर सेन्सिटिव्ह आहे, तर तुमचे ट्रिगर तुम्ही ओळखा. ट्राय टू स्लीप वेल, म्हणजे तुमची 7 ते 8 तास झोप होणं गरजेचं आहे. जेवण वेळचं आहे, नाश्ता करायचा आहे, दुपारचं जेवण वेळेवर घ्या. मी लोकांना सांगतो की तुमच्या गाडीमध्ये थोडे ड्रायफ्रुट्स ठेवा, भूक लागली तर ते खा. अनड्यू मेंटल स्ट्रेस, फिजिकल एक्झर्शन, मल्टीटास्किंग, उजेड, गोंधळ, कलकलाट, स्क्रीन टाइम ह्या गोष्टी आपण टाळता आल्या तर योग्य. बरं, तुम्हाला परफ्यूमचा त्रास होतो तर तो परफ्यूम तुम्ही टाळा. काही खाद्यपदार्थांचा त्रास होतो तो तुम्ही टाळा. म्हणजे जेवढे आपण ट्रिगर्स आपले ओळखू ते जर टाळता आले तर ते बेस्ट आहे. दुसरी गोष्ट की त्याच्यानंतर मग येतं की एक्सरसाइज. म्हणजे असं हे रिसर्चने प्रूव्ह झालेलं आहे की जेव्हा तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करता, कार्डिओ म्हणजे काय, ज्यावेळेस एनी इंटेन्स एक्सरसाइज, की तुम्हाला घाम आला पाहिजे, दम लागला पाहिजे, छातीत धडधड वाढली पाहिजे, तुमच्या हृदयाचे ठोके वाढले पाहिजेत, तर त्या प्रकारचा इंटेन्स एक्सरसाइज 6 days a week, त्याने नॅचरल पेन किलर्स रिलीज होतात, ज्याला आपण एन्डॉर्फिन्स म्हणतो. त्याच्यामुळे तुमची डोकेदुखी थांबू शकते. मेडिटेशन हे हेल्प होतं, थोडंसं योगा, ह्या गोष्टी. तर ह्या लाईफस्टाईल चेंजेस मायग्रेनच्या पेशंटने केल्याच पाहिजे. म्हणजे त्या सर्वात जास्त महत्वाच्या ट्रिगर्स अवॉइड करणे. जेव्हा आपण फार्मकोलॉजिकल ट्रीटमेंटकडे येतो त्याच्यामध्ये मग 2 प्रकार आहेत.
की आता माझी डोकेदुखी कधीतरी होते, माझं महिन्यातून एकदा दुखतं, पण जी डोकेदुखी क्वचित कधीतरी होत असेल तर त्याच्यामध्ये मग तुम्ही एक सिंपल पेन किलर घ्या आणि झोपी जा. म्हणजे मी पेशंटला सांगतो की गोळी खायची आणि शांत एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये 1 ते 2 तास झोपी जा. ऑफिसमध्ये असाल तर तुमच्या ऑफिसमध्ये वेलनेस रूम असणार आहे, शाळेत पण आजकाल वेलनेस रूम असतात, घरी असाल तर पडदे बंद करा, हलकासा AC लावा, थंड रूम ठेवा आणि 1-1.5 तास झोपी जा, तुमची डोकेदुखी निघून जाईल. तर याच्यामध्ये पण कसं ना, पेशंटचा कल असतो की खूप डोकं दुखलं तरी मी गोळी खात नाही. मग ते चुकीचं आहे. म्हणजे ते हेडेक मायग्रेनचं कसं, जेव्हा ठिणगी असते तेव्हाच तुम्ही ते विझवली पाहिजे. कारण म्हणजे आम्ही जेव्हा पेशंटला सांगतो की ही औषध घ्या, हे ऑनसेट ऑफ द हेडेक, की डोकं दुखायला लागलं की ही गोळी घ्या तुम्ही. म्हणजे त्याच्यामध्ये काही लोकांना विज्युअल ऑरा असतो किंवा तुमचे ते काजवे चमकायला लागले ना तर गोळी खा, झोपी जा. मायग्रेनचं कसं असतं, वन्स द हेडेक बिल्ड्स अप, म्हणजे एकदा त्या डोक्याची तीव्रता चरणसीमेला पोहोचलेली आहे, कुठली औषधं काम करणार नाही. कारण मायग्रेनची पॅथोफिजिओलॉजीच अशी आहे, त्याच्या डिटेल्समध्ये आपण आता जाणार नाही, की एक ठराविक लेवल नंतर नॉसिसेप्टर्स ब्लॉक होऊन जातात. त्याच्यामुळे पेन सहन करू नका, यू टेक द टॅबलेट, पेन किलर घ्या आणि झोपी जा. राईट. त्यानंतर आता ही झाली अॅक्यूट ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार असतात, आपण ते डिटेल्समध्ये नको जायला. काही लोक असतात की त्यांची डोकेदुखी वारंवार होते, म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा 2दा दुखतं, महिन्याला 10 गोळ्या लागतायत, किंवा मग डोकेदुखी मग शाळा बुडते, कामामध्ये लक्ष लागत नाहीये. काही स्त्रियांमध्ये पेरिमेन्स्ट्रुअल मायग्रेन असतं, म्हणजे पाळीच्या दरम्यानच डोकं दुखतं. मग अशा लोकांमध्ये जेव्हा डोकेदुखी वारंवार होते त्यावेळेस मात्र सतत पेन किलर खाणं चांगलं नाही. मी पेशंटला सांगतो की तुम्ही एक स्ट्रिप तुम्हाला किती दिवस जाते ते बघा. जर तुम्हाला महिन्याला एक स्ट्रिप लागते तर मग तुम्हाला प्रोफिलॅक्टिक औषधांची गरज आहे. प्रोफिलॅक्टिक औषधं म्हणजे काही डोके दुखूच नाही, त्याकरता आपण काही औषधं देतो. मग ती औषधं कदाचित 1-2 ते 3 महिने पेशंटला रोज घ्यावी लागतात. ते पण पेशंटचं वय, त्याला आणखीन काय आजार आहेत का, वजन कसं आहे, मूड कसं आहे, झोप कशी आहे, त्याचं लाईफस्टाईल काय आहे, त्यानुसार आपण ती औषधं ठरवतो. त्याच्यामुळे मग ही प्रोफिलॅक्टिक थेरपी एक साधारण 3 ते 6 महिन्यापर्यंत आपल्याला घ्यावी लागते. तर मग ही आहे. पण मी पेशंटला सांगतो की मायग्रेन शुड नॉट कंट्रोल यू, यू शुड कंट्रोल युअर मायग्रेन. बऱ्याचदा कसं असतं, माझं डोकं दुखतं म्हणून मी प्रवास करत नाही, माझं डोकं दुखतं म्हणून मी सिनेमाला जात नाही, माझं डोकं दुखतं म्हणून मी समारंभाला जात नाही. म्हणजे काय होतंय, मायग्रेन तुमचं लाईफस्टाईल कंट्रोल करते. माझं डोकं दुखतंय म्हणून मी ठराविक वेळेपेक्षा जास्त काम करू शकत नाही. तर मी असं म्हणतो की यू ट्राय टू कंट्रोल युअर मायग्रेन. तुमची डोकेदुखी कशाने होते ते तुम्ही जाणा आणि ते आपण टाळायचा प्रयत्न करू. ट्रिगर्स ओळखूया, ट्रिगर्स टाळूयात. प्रत्येक वेळी शक्य नसतं. स्ट्रेस हा प्रत्येकालाच आहे. झोप कधीतरी जागरण होणारच आहे, कधीतरी जेवण मागे पुढे होणारच आहे, कधीतरी मल्टीटास्किंग होणारच आहे. पण ते कमीत कमी कसं करता येईल, आणि हे बदल झाले की तुमची बॉडी, तुमचं मन कसं स्ट्रॉंग असणार आहे हे सहन करण्यासाठी. त्याकरता मग कार्डिओ एक्सरसाइजेस, त्याकरता योगासनं, त्याकरता मेडिटेशन. मायग्रेनमध्ये आणखीन एक JPMR नावाची एक मसल रिलॅक्सेशन टेक्निक आहे. मी बऱ्याचदा सांगतो माझ्या पेशंट्सला की हे म्हणजे विशेष काय नाही, आपण जे शवासन करतो त्यात एक एक मसल ताणायचा आणि रिलॅक्स करायचा, ज्याला JPMR असं म्हणतात. खूप उपयोगी पडतं. म्हणजे 15 मिनिटाचा रोजचा व्यायाम आहे, म्हणजे इट इज अ काइंड ऑफ मेडिटेशन ओनली. ते सुद्धा बऱ्याचदा हेल्प करतं. मायग्रेनच्या पेशंट्सला बऱ्याचदा आणखी थोडंसं अँझायटी, थोडं डिप्रेशन असू शकतं, मग त्या गोष्टीला पण हे सगळं हेल्प करू शकतं. राईट. आणि मग आता ह्या ट्रीटमेंट व्यतिरिक्त ऍडव्हान्स्ड काही ट्रीटमेंट आताच्या काळात आहेत का? मायग्रेन हा आजार आपल्याला आधी कालापासून माहित आहे. म्हणजे अगदी जसं आपण म्हणलंय की पित्त आणि डोकेदुखी हे आपल्या आयुर्वेदामध्ये पण म्हणलेलं आहे. गेल्या 50 वर्षात आपल्याला एक्झॅक्टली मायग्रेन कशामुळे होतोय ते कळायला लागलेलं आहे. मायग्रेन कशामुळे होतं, की वाय तुमचा मेंदू सेन्सिटिव्ह का आहे, तर मग हे न्यूरोट्रान्समीटर का तुमचे जास्त रिलीज होत आहेत, तर मग पूर्वी काही थेअरीज होत्यात, पण त्या सगळ्या थेअरीज आपण आता वाचण्यात गुंडाळल्यात. आत्ता जी थेअरी आहे त्यात मायग्रेन हा न्यूरोजेनिक इन्फ्लमेशन, म्हणजे तुमचे जे न्यूरॉन्स आहेत तुमच्या मेंदूच्या ज्या सेल्स आहेत किंवा पेशी आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची सूज निर्माण होते. तर मग आता गेल्या एक 10-15 वर्षात एक CGRP नावाचं मॉलिक्युल आपल्याला सापडलेलं आहे, कॅल्सिटोनिन रिलेटेड जीन पेप्टाइड असं त्याचं थोडं कॉम्प्लिकेटेड नाव आहे, की हा कल्प्रिट आहे हे आपल्याला सापडलेलं आहे. आता जी नवीन मायग्रेनची औषधं देत आहेत ती एकतर ह्याला ब्लॉक करतायत किंवा ह्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज आहेत. तर ते ओरली घेणारे ड्रग्स आहेत, जेपान्स म्हणून आहेत, किंवा मग इंजेक्शन्स आहेत किंवा नेझल स्प्रे आहेत. ही औषधं आता भारतात यायला सुरुवात झालेली आहे. तर ही औषधं असं म्हणतात की मायग्रेनची जी ट्रीटमेंट आहे त्याच्या एक आमूलाग्र बदल त्याच्यामध्ये घडणार आहे. पण सध्या ही खूप महाग औषध आहेत आणि आपल्याकडे ती त्या प्रमाणात अवेलेबल नाहीयेत. आणि एक प्रकारचा मायग्रेन आहे की क्रोनिक मायग्रेन, की रोजच दुखतंय.
नॉर्मल जी मायग्रेनची डोकेदुखी आहे ती एपिसोडिक असं म्हणतो, की डोकं दुखतं, एखाद दिवस दुखतं, दुसऱ्या दिवशी थकवा, तिसऱ्या दिवशी तो पेशंट व्यवस्थित होऊन जातो. पण सततची डोकेदुखी असते, म्हणजे महिन्यातले 15 दिवस दुखतं, असं 3 महिने दुखतंय, मग त्याला क्रोनिक मायग्रेन म्हणतो. मग त्याच्यामध्ये एक बोटॉक्स नावाचं इंजेक्शन येतं, बोटुलिनम टॉक्सिन, जे न्यूरोलॉजीमध्ये आम्ही वापरतो. तर आपल्या मानेला आणि मेंदूला एक 19 ठिकाणी ते आपण इंजेक्शन देतो. त्या इंजेक्शनने पण क्रोनिक मायग्रेनला बऱ्यापैकी फरक पडतो आणि मग त्यांना गोळ्या खायची गरज भासत नाही. अगेन ही ट्रीटमेंट पण थोडीशी कॉस्टली आहे. तर मायग्रेनमध्ये नवीन नवीन ट्रीटमेंट येत आहेत, पण माझ्या पेशंटला तुम्ही विचारा तर मी तेच सांगतो की चेंज युअर लाईफस्टाईल. 99% पेशंटचं जस्ट चेंजिंग लाईफस्टाईल, अवॉइडिंग ट्रिगर्स, एक्सरसाइजिंग, मेडिटेटिंग, या सर्व गोष्टींनी त्यांचं मायग्रेन कंट्रोलमध्ये निश्चित येऊ शकतं. तर बऱ्याच गोष्टी आता आपल्या क्लिअर झाल्या याच्यातून, म्हणजे बरेच ट्रिगर हा विषय सगळ्यात महत्वाचा प्रत्येकाने जाणून घ्यावा. ते शेवटचा प्रश्न एक जणांनी विचारलाय की मायग्रेन माझ्या आयुष्यावर कशा पद्धतीने परिणाम करू शकतो. जसं मी तुम्हाला म्हणलं की मायग्रेन हा जीवघेणा आजार नसला तरी मायग्रेनमुळे भरपूर डिसेबिलिटी असते. म्हणजे जर आपल्याकडे तेवढा डेटा नाहीये, पण युरोप किंवा अमेरिकेमध्ये त्यांनी असा डेटा काढलेला आहे की त्यांच्या इमर्जन्सीमध्ये जे पेशंट्स येतात त्यातले 3% पेशंट्स मायग्रेनचे असतात. एवढी ती तीव्र डोकेदुखी असू शकते. तर मायग्रेनमुळे होणारी डिसेबिलिटी ही फक्त मेडिसिन किंवा मेडिकल ह्याच्याशी निगडीत नाहीये. मायग्रेनचा परिणाम तुमच्या सोशल लाईफवर होतो, मायग्रेनचा परिणाम हा तुमच्या फॅमिली लाईफवर होतो, मायग्रेनचा परिणाम हा तुमच्या व्यावसायिक कामावर पण होऊ शकतो. म्हणजे आता ह्याच्या उदाहरणार्थ घ्यायचं म्हणलं की सतत डोकं दुखतंय, म्हणजे सतत डोकं दुखत असेल घरातल्या एका व्यक्तीचं, ते सतत डोकं धरून बसणार. ती जर स्त्री असेल किंवा तो करता पुरुष असेल तर घरात कोणीतरी सतत डोकं दुखते, एक वातावरण घरातलं खराब होऊन जातं. बरेचदा ह्या खरंच डोकं दुखतंय का मानसिक आजार आहे, हे हिचं सारखंच डोकं दुखतं किंवा ह्याला बाहेर जायचं म्हणलं की हा डोकं धरून बसतो. तर त्याच्यामुळे डेफिनेटली आपले इंटरपर्सनल रिलेशनशिप खराब होऊ शकतात. सोशल रिलेशन्स मध्ये म्हणजे कसं की बाहेर जाऊ शकत नाही, कलकलाटात जाऊ शकत नाही, प्रवास करू शकत नाही, गोंगाट करू शकत नाही. म्हणजे एक्सरसाइज ट्रिगर हा सुद्धा मायग्रेनचा ट्रिगर असू शकतो. मग तो कुठली खेळ खेळू शकत नाही, कदा ट्रेकिंगला जाऊ शकत नाही, तर ते सोशल लाईफ हॅम्पर होऊ शकतं. जसं मी तुम्हाला म्हणालो की डोकं दुखते म्हणलं की आपले काम करण्याची कार्यक्षमता ही कमीच होऊन जाते. डोकं दुखत असताना आपण कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. मग तुमच्या कामातली जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती कमी होते. ज्या कामाला 15 मिनिटं लागणार आहेत त्याला 1 तास लागतो, मग आणखीन डोकं दुखतं. सो इट्स अ विशियस सायकल. म्हणजे मला पटकन काहीतरी करायचं, आता डोकं दुखतं, मग ते जमत नाही, मग माझी आणखीन चिडचिड होते, आणखीन डोकेदुखी वाढते. तर मायग्रेनचा हा परिणाम हा व्यापक आहे. म्हणजे तुमच्या सर्वच दृष्टीने त्याच्यामुळे डिसॅबिलिटी येऊ शकते. जरी हा आजार जीवघेणा नसला तरी तो तुम्हाला जगू देऊ शकतो. म्हणजे मी असे बरेच पेशंट्स पाहिलेले आहेत की त्यांचं फॅमिली लाईफ बऱ्यापैकी डिस्टर्ब आहे. म्हणजे सतत डोकं दुखते. म्हणजे डोकेदुखी म्हणजे मी म्हणतो की क्वालिटी ऑफ लाईफ राहत नाही. त्याकरता मायग्रेन जर तुमचं असं होत असेल की मायग्रेनमुळे माझं बऱ्याच गोष्टींमध्ये अडचण येत आहे, तर डेफिनेटली यू शुड सी अ न्यूरोलॉजिस्ट. आणि आता बोलताना विषय मला अचानक सुचला की इतर आम्ही मागे 1-2 एपिसोड केले कॅन्सर रिलेटेड वगैरे, त्यामध्ये पेशंटच्या नातेवाईकांच्या भूमिकेविषयी आम्ही बरंच त्यावर बोललो. तर त्याला आपण एक गंभीर आजार म्हणून बऱ्याचदा पाहतो. आणि आता उलट पक्षी इकडे मायग्रेन विषयी बोलतोय, ज्याला बऱ्याचदा तो सायकोलॉजिकल पण आहे का, सतत डोकं दुखणारा घरातला माणूस हा, तर त्या लेवल पर्यंत पण घरचे दुर्लक्ष करणं असं होऊ शकतं. पण समजा आता हे डायग्नोसिस झालेलं आहे, तर घरच्यांची भूमिका अशा वेळी काय असावी मग खरं? घरच्यांची भूमिका म्हणजे पेशंटचं ऍक्च्युअली डोकं दुखतंय, तो मानसिक आजार निश्चित नाहीये, ते कुठल्याही प्रकारचं फिनिंग किंवा नाटक करत नाही. अगदी लहान मुलगा असेल किंवा स्त्री असेल, आणि डोकेदुखी अतिशय भयंकर असू शकते, हे आपण मान्य केलं पाहिजे. मग त्याच्या जेव्हा डोकं दुखत असेल त्यावेळेस म्हणजे एकतर कामातून त्यांना थोडासा ब्रेक देणं, शांत रूम मध्ये त्यांना झोपू देणं किंवा बसू देणं, एखादी पेन किलर असेल तर ती लगेच आणून घेणं, आणि साधारण बाबा काय ट्रिगर आहे, बाबा काल रात्री हा झोपला नाहीये, आज जेवणामध्ये काहीतरी आलेलं आहे, खूप दगदग होत आहे, की त्या व्यक्तीचं स्वतःकडे, त्या स्त्रीचा स्वतःच्या मी टाइम आहे तो मिळतच नाहीये, एक्सरसाइजलाच वेळ नाही, तर थोडंसं आपल्याला सहानुभूतीपूर्वक किंवा होलिस्टिक, जेव्हा डोकं दुखतंय तर ती डोकेदुखी रिअल आहे, मी स्वतः एकदम सिव्हिअर अटॅक्स अनुभवलेले आहेत, तो आय नो हाऊ सिव्हिअर मायग्रेन हेडेक्स कॅन बी. तर मग ते जितकं आपण सपोर्टिव्ह राहू त्यांच्या बाबतीत, आणि डेफिनेटली जेव्हा ते त्रासदायक ठरतंय ते पुढे येऊन की बाबा ठीक आहे आपण एखाद्या न्यूरोलॉजिस्टला निश्चित भेटलं पाहिजे, तर त्या गोष्टी निश्चित एक परिवार म्हणून घरातले लोक करू शकतात. ओके.
मग त्यांच्या डोकेदुखीच्या वेळी आपण कम्पॅशन दाखवणं गरजेचं आहे ऍब्सोल्युटली. किंवा आपण त्यांच्या डोकेदुखीला कारणही बनू नये हे पाहावं. अगदी अगदी बरोबर. समजा हो हो. की याला फॉलोअपची किती गरज असते, की समजा आता सध्या मला गेले 6 महिने ट्रीटमेंटनी बरं वाटतंय, पण आता मी परत डॉक्टरकडे तेव्हाच जाऊ का की जेव्हा मला परत दुखायला लागेल? तर मी पुन्हा एकदा सांगतो, मायग्रेन हा पेशंट विचारतात, डॉक्टर माझी डोकेदुखी कधी जाणार, हा. मी कधी बरी होणार आहे की नाही, हा हा माझा मायग्रेन कधी थांबणार आहे की नाही. राईट. तर मी सांगतो की मायग्रेन हा तरुणपणाचा आजार आहे. जोवर तू तरुण आहेस तेव्हा तुझं डोकं दुखणार आहे. तर डोकं दुखते म्हणजे तू तरुण आहेस हे असं समजू शकते. तर मग आता ट्रीटमेंट किती दिवस चालू ठेवायची? तर मी साधारण असं सांगतो की तुम्ही जर प्रोफिलॅक्टिक थेरपी 3 ते 6 महिने घ्या आणि हे 3 ते 6 महिन्यामध्ये जे लाईफस्टाईल चेंजेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत, की जे ट्रिगर्स आपल्याला अवॉइड करायचे ते सगळं तुम्ही अंगीकृत करा. ते केल्याने तुमचा मायग्रेन 100% कायमस्वरूपी जाणार नाही आहे, पण तो निश्चित कंट्रोलमध्ये येऊ शकतो. तुमचं महिन्यातून एकदा डोकं दुखणार आहे ते तुम्ही ऍक्सेप्ट करा. मग त्याकरता तुम्हाला रोजची गोळी खायची गरज नाहीये. मग तेच म्हणजे साधारण 3 ते 6 महिने तुम्ही ट्रीटमेंट घ्या. ह्या बाकीच्या ज्या लाईफस्टाईल चेंजेस आहेत त्या आपण फॉलो करायचा प्रयत्न करूयात. मग तुमचा मायग्रेन आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. साधारण एक 45 नंतर मायग्रेनचा आजार आपोआप कमी होत जातो. त्यांना मग त्यानंतर एक ट्रान्सपोर्ट मायग्रेन म्हणतात किंवा टेन्शन टाईप हेडेक तो प्रकार चालू शकतो. पण साधारण एक 45-50 नंतर मायग्रेन हा बऱ्यापैकी कमी कमी होत जातो. ओके. तर आज आपण बऱ्याच गोष्टींचे आमच्या प्रेक्षकांचे जे काही प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांचा आपण त्याच्या थ्रू गेलोय. या व्यतिरिक्त आमच्या बऱ्याच लोकांचे नंतर कमेंट्समध्ये काही प्रश्न येतील तर ते आम्ही नक्कीच तुम्हाला कळून त्याच्यावरती काही आम्हाला उत्तर जे अपेक्षित असतील ते तुम्ही सांगताल. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या जगण्यातील काहीच्या एपिसोडमध्ये खूप छान प्रकारे आपण ह्या विषयावर चर्चा केली. तर आमच्या चॅनलतर्फे मनपूर्वक धन्यवाद. आणि इतका साधा पण इतका कॉमन असा विषय आपण घेतलेला आहे मायग्रेन, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.